शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलं होतं, परंतु अगदी 11th आवरला मला आयोजकांनी त्यांच्या काही वैयक्तिक कारणास्तव हा शो कंटिन्यू करण्यामध्ये असमर्थता दाखवली होती. परंतु एक भावना नाशिककरांनी व्यक्त केली की छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य नाशिकमधून अशा पद्धतीनं परत जाऊ नये, माघार घेतली जाऊ नये आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी रणांगणात ठेवलेलं पाऊल कधी माघारी घेतलं नाही, त्या शंभूराजांचा इतिहास सांगत असताना नाशिककरांच्या प्रेमापोटी त्यांच्या आग्रहास्तव हे प्रयोग आता जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून आपण करतो आहोत. परंतु या सगळ्या ट्रान्झिशन पिरियडसाठी आजचा प्रयोग रद्द केलेला, आजच्या प्रयोगाची जी काही तिकीटं असतील ती उद्याच्या प्रयोगामध्ये ॲडजस्ट केली जातील. परंतु दिनांक 1 मे, 2 मे, 3 मे आणि 4 मे असे 4 प्रयोग आपण नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे करतो आहोत. आणि मी विशेषतः नाशिकमधल्या त्या दानशूर व्यक्तींचं मनापासून आभार मानतो की त्यांना ही परिस्थिती काल रात्री समजल्यानंतर त्यांच्याकडून जो एक मदतीचा ओघ सुरू झाला, जेणेकरून हे महानाट्य व्हावं, त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण या महानाट्याचा जो आता तिकीट दर आहे हा केवळ ₹1000, ₹500 आणि ₹300 या 3 तिकीट दरांमध्ये आपण कृतज्ञता म्हणून नाशिककरांसाठी हे महानाट्य करतो आहोत. त्यामुळे महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये होणार आहेत. 1 मे ते 4 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्वलज्वलन तेजस चरित्राचा थरार हा याच नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये रंगणार आहे. नाही पण म्हणजे संपूर्ण जे शो होते 5 दिवसाचे ते पूर्ण रद्द करण्यासंदर्भात आयोजकांकडून आपल्याला आयोजकांनी असमर्थता दाखवली की या पुढचा हे आम्ही कंटिन्यू करू शकणार नाही आहोत. ही त्यांची असमर्थता आल्यानंतर हा निर्णय घेणं गरजेचं होतं. पण अनेक नाशिककरांनी ही भावना व्यक्त करून दाखवली की महानाट्य छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचं अशा पद्धतीने रद्द केलं जाऊ नये. तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढे चला, आम्ही पाठीशी आहोत. ही समस्त नाशिककरांची जी भावना होती त्या भावनेचा आदर करून जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून आता 1 मे ते 4 मे हे 4 प्रयोग आपण महानाट्याचे करतो. सर, आपण मीडियावर अशी देखील चर्चा आहे की आयोजक जे होते ते भाजपचे पदाधिकारी होते आणि काही ठिकाणी असं टोल होतंय की तुम्ही वक्फ संदर्भातील कायद्याला पाठिंबा दिला म्हणून त्यांनी माघार घेतली. मला असं वाटतं ही घटना खरं तर 3 तारखेला ते बिल संसदेत आलं होतं. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा मी या एरिनामध्ये येतो, तुम्ही नाशिककरांनी याचा अनुभव 2023 साली सुद्धा घेतलेला आहे की जेव्हा मी शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रांगणात येतो तेव्हा कोणताही राजकीय जोडा, कोणताही राजकीय मुखवटा हा माझ्याकडे असत नाही. तुम्ही 2023मध्ये याचा अनुभव सर्वपक्षीय, कारण छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक मावळ्याचे आहेत, प्रत्येक मराठी माणसाचे आहेत आणि प्रत्येक माती आणि मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या माणसाचे आहेत. ही माझी भावना आहे. त्यामुळे यामध्ये मी कधीच कुठलाही राजकीय मुखवटा, राजकीय जोडा घालून शिवपुत्र संभाजी महानाट्य करत नाही. पहलगाम संदर्भात आपण जी भूमिका मांडली होती की उत्तर जात धर्म नसतो, ते पण एक कारण आहे. मिसकोट करताय आपण, माझी ही भूमिका नाही. ही भूमिका फार स्वच्छ, स्पष्ट आहे की केंद्र सरकारच्या पाठीमागे, माननीय मोदीजींच्या पाठीमागे संपूर्ण विरोधी पक्ष उभा आहे. पाकिस्तानला धडा हा शिकवलाच पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे. पण सीमेवर हे युद्ध होत असताना आपण अंतर्गत एकजुटीनं, एकमुठीनं देशाच्या आणि सरकारच्या पाठीमागं उभं राहणं ही आत्ताची काळाची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही इतर वक्तव्यांचा काहीतरी विपर्यास करून यामध्ये आयोजक होते तुमच्या बरोबरचे ज्यांनी अचानक माघार घेतली आपण म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या संदर्भात जी भूमिका मांडली, या संदर्भातली माझी भूमिका फार स्वच्छ, स्पष्ट आहे. एका वृत्तपत्र म्हणजे एक पत्रकार बांधव स्वर्गीय वरुणराज भिडे पुरस्काराच्या समारंभाच्या वेळी ही भूमिका मी खरोखर अशा पद्धतीनं मांडली होती की जेव्हा युद्धजन्य परिस्थिती आपण असं म्हणतो तेव्हा युद्ध कधीही केवळ सैन्यदल लढत नाही, युद्ध संपूर्ण राष्ट्र लढत असतं. आणि जेव्हा संपूर्ण राष्ट्र लढत असतं तेव्हा राष्ट्रानं एकजुटीनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे, जो काही निर्णय केंद्र सरकार घेईल. मागे तुम्ही मला या संदर्भामध्ये काही पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारले तेव्हा मी सांगितलं ही राजकारण करण्याची वेळ नाही, ही पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आहे. आणि हा धडा शिकवण्याच्या याच्यामध्ये केंद्र सरकारच्या पाठीशी आपण सगळेजण एकजुटीनं ठामपणे उभे आहोत. अशी ही सोशल मीडियावर अशी चर्चा होती, काही मेसेजेस फिरत होते की वक्फ बोर्डच्या बिला संदर्भात आपण मतदान केलं आणि त्यामुळे या नाट्याला लोकांकडून मला वाटतं मी मगाशी त्याची कल्पना दिली आपल्याला. एकतर या 2 गोष्टींचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही, कारण मुळात मी जेव्हा हे नाटक करतो, हे नाटक करत असताना यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा उलगडून दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो, हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. बरं, तुम्हालाही अनुभव आहे 2023चा की या एरिनामध्ये आल्यानंतर कोणताही राजकीय जोडा, कोणताही राजकीय मुखवटा असत नाही.
कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार असत नाही. सर्वच पक्षाचे मोठमोठे नेते येतात, सगळे येतात, हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर अनुभवतात. त्यामुळे राजकीय कुठल्याही भूमिकेशी महानाट्याला जोडलं जाणं हे मला वाटतं की जर असं कोणी जोडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांचा विचार आहे. पण सर्वसामान्य जनता हे जरूर जाणते की हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास निस्पृहपणे पोहोचवण्याचा एक सातत्यानं आपण प्रयत्न करतो. आणि हा आज नाही, गेले 285 प्रयोग करतो. आणि गेले 285 प्रयोगांमध्ये काही काळ मी समाजकारणात राजकारणात होतो, काही काळ नव्हतो. यामधल्या स्क्रिप्टमधलं एकही वाक्य बदललं गेलेलं नाही आहे. त्यामुळे हा हेतू पवित्र आहे. एक कलाकार म्हणून कुठेतरी खंत वाटते की राजकारण किंवा तुम्ही शरद पवारच्या संबंधात आहात आणि त्यामुळे असं कुठेतरी ट्रोलिंग होते, कलाकार म्हणून वाईट वाटतं खंत? नाही, नक्कीच कलाकार म्हणून ही खंत असतेच की जेव्हा तुमच्याकडे दोन वेगळ्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत, जेव्हा दोन वेगळ्या गोष्टी म्हणून कलाकार म्हणून आणि राजकारणी म्हणून जेव्हा तुम्ही कला सादर करता तेव्हा त्याला राजकारणाचा वास असू नये, आणि जेव्हा तुम्ही राजकारण करता त्यामध्ये कलाकार तर सगळेच असतात. परंतु कलेच्या प्रांतामध्ये खरं तर कलाकार म्हणून तुम्ही काम करत असताना जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे एक हेतूनं एक काम करता तेव्हा त्याला असा राजकीय रंग दिला जातो. तेव्हा ते खरोखर मनाला खरंच त्याच्या यातना होतात, हे क्लेश होतात. कारण एका निस्पृह भावनेनं आपण जेव्हा करतो, कारण याच मैदानामध्ये जेव्हा प्रयोग झाले होते ना, तर याच मैदानात बालसुधारगृहातल्या मुलांनी प्रयोग बघितला, याच मैदानात कितीतरी अंध विद्यार्थ्यांनी प्रयोग बघितला, याच मैदानामध्ये कितीतरी अनाथाश्रमातल्या व्यक्तींनी प्रयोग बघितला, याच मैदानात मी त्या एका मातेच्या प्रेमाचा अनुभव घेतला होता जी सटाण्यावरून तिच्या मुलीला घेऊन आली होती. आणि तिकडे मागे तुम्हाला जी बाल्कनी दिसते ना, ही बाल्कनी पूर्णपणे फुल होती आणि या बाल्कनीमध्ये तिला बसायला जागा नव्हती. आणि त्या माऊलींनी सांगितलं की माझ्याकडे फक्त एसटीचं तिकिटाचे पैसे आहेत. त्या मातेच्या त्या कर्तृत्वाला आणि त्या कर्तव्य तत्परतेला मुजरा म्हणून मी त्यांना सांगितलं त्या माझ्या एक स्पेशल गेस्ट असतील. आणि त्यांनी समोर बसून नाटक पाहिलं. याच्यात राजकारण कुठे होतं? त्यामुळे जेव्हा राजकारण नसतं आणि त्याला विनाकारण कोणीतरी बाहेरून राजकीय पुटं चढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खंत वाटते. संभाजीराजे चित्रपटाला जेवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय तेवढा जिवंत महानाट्याला मिळताना दिसतोय का काय? नाही, नक्कीच मिळतं. कारण नाहीतर 285 प्रयोग या संपूर्ण महानाट्याचे आत्तापर्यंत झालेत. आणि जसं मी म्हणालो की नाशिकमधले हे शेवटचे प्रयोग आहेत. याचं कारण असं आहे की यावर्षीचं कॅलेंडर फुल आहे, 2026चं पूर्ण कॅलेंडर फुल आहे. आणि त्यामुळे प्रतिसाद हा नक्कीच मिळतो. हो, माध्यमं ही पूर्णपणे वेगळी आहेत की एका चित्रपटगृहामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागण्यासाठी फक्त 250 ते 300 लोक जावे लागतात. महानाट्यामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागण्यासाठी तुम्ही जर समोर बघितलं तर तब्बल 9,500 प्रेक्षक संख्या आहे. त्यामुळे जेव्हा 300 आणि 9,500 यातला जर आपण फरक लक्षात घेतला तरी माध्यमं वेगळी आहेत, पण प्रतिसाद हो महाराष्ट्रभर तितकाच मिळतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे नाशिककरांच्या शिवशंभू प्रेमाविषयी, नाशिककरांच्या कलाप्रेमाविषयी की नाशिककर याही प्रयोगाला भरभरून प्रतिसाद देतात. राजकारणात सुद्धा खूप गोष्टी होत आहेत. अजितदादांनी 1 तारखेला राज्यातले जेवढे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा सत्कार ठेवला. त्याच्यात उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार साहेब आहेत. कसं बघता या घटनांकडे? नाही, राजकारणात संवाद हा कायम असायलाच हवा ही सगळ्यांची भावना आहे. पण मी जसं म्हणालो त्या पद्धतीने यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. कारण मी या प्रांगणात आल्यानंतर राजकीय जोडे, राजकीय मुखवटे मी बाजूला ठेवतो. आणि त्यामुळे कलाकार म्हणून, एक मावळा म्हणून तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देऊ इच्छितो. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.